महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागतो आणि कसब्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आत्ता सोबत आहेत. विद्यमान आमदार होतात. खरं तर पोटनिवडणुकीत तुमचा मोठा विजय झाला होता. पुन्हा रासने विरुद्ध धंगेकर अशी फाईट नसेल तर चेक कर परत करत बस. काय विश्वास आहे आज विजयाचा? आज गेल्या महिन्याभरामध्ये जी कसबा मतदारसंघातल्या नागरिकांची भेटीगाठी झाल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी चर्चेतून बोलण्यातून बैठकातून तर आश्वासन दिलं की यावेळेला आम्ही परत तुम्हाला संधी देऊ. कारण 16 महिन्यामध्ये आपण बघितलं असेल की जे आपण काम उभं करण्याचा प्रयत्न केला ते समाजाच्या हिताचं केलं आहे आणि त्यामुळं त्यांनी दिलेला विश्वास हा पाठीकडे मी लढतोय आणि लढलो आणि मला विश्वास आहे की आजच्या मतदानामध्ये मला ते आशीर्वाद मिळतील असं मला मनापासून वाटतं. म्हणजे भाजपचा गड जो तुम्ही 1.5 वर्षापूर्वी खेचला होता तो पुन्हा तुमच्याकडे ठेवाल तुम्ही? हा भाजपचा गडच नाही, जनतेचा गड आहे. त्यामुळे हा जनता लोकशाहीमध्ये ठरवत असेल कोणाला आपण मत द्यायचं आणि कोणाला. जनता जे ठरवून तेच होतं, कोणाचा गड हा कधीच नसतो. खरं तर मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. महायुती म्हणते की लाडक्या बहिणीचा फायदा आहे. कसब्यात देखील मतदानाची टक्केवारी मोठी प्रमाणात वाढली. याचा फटका तुम्हाला बसेल की फायदा होईल? नाही बघा, उभ्या महाराष्ट्रामध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि याच्यामध्ये योजना काँग्रेस सरकारने पूर्वीच आणलेल्या अनेक योजना होत्या. ज्येष्ठ नागरिक असेल, विधवा महिला असेल, याला वर्षाला वर्ष 70 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना मानधन दिले. त्यामुळे काही नवीन नाही या देशामध्ये. एकंदर सरकारने जनतेला काय देणे काही नवीन नाही. पण ह्याच्यामध्ये मला नाही वाटत की लाडकी बहीण योजना हे सरकार आमचं आणणार. त्यामुळे काय त्यांना काय त्याचं काय नाही, पण त्यांना भीती वाटते म्हणूनच त्यांनी ह्या सगळ्या योजना आणण्याचा प्रयत्न केला. पण त्या योजना आणल्यानंतर सरकारचं काय अवस्था झालेली असेल आर्थिक, हाही महत्त्वाचा भाग आहे. तिजोरीच्या आज पेट्रोल महाग झालं, ह्या सगळ्या परिस्थितीत आपण बघितलं तर हा सगळं एका हाताने द्यायचं आणि 2 हाताने घ्यायचं असं या सरकारचं. शेवटचा प्रश्न, रासनेंनी देखील विश्वास व्यक्त केलाय की कसब्याची जनता आज मला संधी दिली आणि पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती होणार नाही, मी नक्की निवडून येईल. नाही, कुठल्याही उमेदवाराला असं वाटतं की आपण निवडून यावं की ते इच्छा व्यक्त करायला. काय शेवटी जनतेचा कौल असतो आणि जनतेचा कौल हा नम्रपणे स्वीकारून काम परत सामाजिक कामाला सुरुवात करते. काय शुभेच्छा द्याल त्यांना? शुभेच्छा काय नाही, महायुतीची 8 पैकी किती जागा महाविकास आघाडी आणि महायुती पुणे शहरात? मागच्या लोकसभेमध्ये देशामध्ये जे वातावरण होतं तेच आता महाराष्ट्रामध्ये आहे आणि बऱ्यापैकी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार महाराष्ट्रात दाट शक्यता आहे. कारण आपण बघितलं असेल की ह्या 2-3 वर्षामध्ये जो गोंधळ चालला आहे राजकारणाचा, ह्याला जनता कंटाळलेली आणि ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत जनतेला आता त्याचा खेळच यायला लागला. तर त्याची जागा या चाललेल्या सरकारचं धोरण त्याच्यामुळे महाविकास आघाडी कसब्याची जनता पुन्हा मला संधी देईल आणि राज्यात देखील महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास जो आहे तो रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केलेला पाहायला मिळेल. गणेश कदमसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.